हाय, हॅलो, नमस्कार. खरं तर आज इतक्या जड अंतकरणाने व्हिडिओ बनवते आहे की मला बोलताय म्हणजे काय बोलू मला खरंच सुचत नाही आहे. पण ज्या पण घटना सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिली जी न्यूज बघितली, ती ही न्यूज होती आणि या न्यूजने एवढं म्हणजे मन असं उदास होऊन गेलं ना, की बाबा मान्य आहे मृत्यू कुणाला चुकला नाही. पण अशा प्रकारे आपला शेवट होणं फारच फारच वाईट गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अजून 5 लोकही होते. त्यानंतरनं ज्या पायलट होत्या, कॅप्टन होत्या, त्या होत्या शांभवी पाठक. त्यांचं पण वय फारसं नव्हतं. पण जो एक नेता असतो, अजित पवार यांचं व्यक्तिमत्व हे असं होतं ना, एकदम हसतमुख. त्यांचा स्वभाव असा एक जॉली टाईप स्वभाव होता, की आणि त्याच पद्धतीने ते एकदम लहानात लहान किंवा गरीबातला गरीब माणूस असो, त्यांनी त्यांचे प्रश्न ऐकलेत, सोडवलेत. पुण्याचा IT पार्क असो, पुणे असो, बारामती असो, कुठेही जा त्यांनी डेव्हलपमेंट घडवलेली आहे. आणि एक एवढा हसतमुख असणारा व्यक्ती जो दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता उठून ते कामाला लागायचे. अशा प्रकारे सुरुवात करायचे जेणेकरून लोकांचा जे पण प्रश्न असेल हे असेल ते सोडवायचे. दिवसात 5-5, 6-6 सभा ते अटेंड करायचे. आजही त्यांचा कार्यक्रम असाच होता, की आज बारामतीत ते 5 सभा अटेंड करणार होते. पण आपल्याला खरंच माहीत नसतं, की पुढे काय वाढून ठेवलंय. माणूस प्रत्येक गोष्ट उठतो, एक नवीन होप्स असतो, की आजच्या जीवनामध्ये आज आपण नवीन हे बघणार, आज हे करणार, ते करणार. पण सिरियसली हे असं असं दुर्दैवी शेवट कुणाचाच नको. ते खरंच हे डिझर्व नव्हते करत. इतका लाडका उपमुख्यमंत्री होता ना, की तुम्ही बघाल ना, की त्यांचे हेट असणारे कार्यकर्ते आज रडत असतील. त्यांना आणि त्यांच्यासोबत जे 5 जण दुर्दैवी मृत्युमुखी पावलेत, त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तेव्हा मरण कुणाला चुकलं नाही हे खरं आहे, पण खरंच कुणालाच असं मरण नको देऊस. फारच वाईट.